आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना ग्रामपंचायत अधिकारी संघटना DN 136 व तांत्रिक आणि संघ या तिन्ही संघटनांनी व सर्व बांधवांनी मिळून शिवरे तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील स्वर्गीय प्रल्हाद पाटील ग्रामपंचायत अधिकारी यांचा ग्रामसभेदरम्यान धक्काबुक्की होऊन व मानसिक तणाव निर्माण होऊन 17 तारखेला मृत्यू झाला। त्यामुळे आम्ही निषेध व्यक्त केला व ग्रामसभा या वर्षातून 4 आहेत त्या संपूर्ण ग्रामसभा बंद झाल्या पाहिजेत। तसेच नांदेड जिल्ह्याने ग्रामपंचायत युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये 18 तारखेपासून जे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतला 31 ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या ग्रामसभा घरकुल असो, GPDP आराखडा असो की इतर विषय असो यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातलेली आहे। ज्याप्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी संघटना राज्य हे निर्देश देतील त्याप्रमाणे याच्या पुढे आंदोलने व वेगवेगळ्या प्रकारचे निवेदने देण्यात येतील असं ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या सभेमध्ये ठरलेलं आहे। ग्रामसभा बंद करण्याची मागणी आम्ही याच्यासाठी करत आहोत। अगोदर 6 ग्रामसभा होत्या पण सन 18 मध्ये आमच्या संघटनेला यश आलं आणि 6च्या 4 झाल्या। आमची सुरुवातीची मागणी अशी आहे की 4 ग्रामसभेच्या ऐवजी वर्षातून एकच ग्रामसभा व्हावी। याला पर्याय म्हणलं तर असा आहे की नगरपालिका असो, नगरपंचायत असो, मोठमोठ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेमध्ये करोडो रुपयाचा निधी येतो आणि त्या करोडो रुपयाचा निधी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ग्रामसभाही नाही। त्या धर्तीवर आमचं म्हणणं आहे की ग्रामपंचायतला नाममात्र हे अनुदान येते आणि त्या नाममात्र अनुदानासाठी ग्रामीण भागामध्ये जास्तीचा त्रास होतो। त्याचप्रमाणे ग्रामसभेला अल्टरनेटिव्ह असा आहे, ग्रामपंचायतची बॉडी ही संवैधानिक बॉडी आहे, लोकांना निवडून दिलेलं ग्रामपंचायतचं सरकार त्या ठिकाणी आहे। तर ग्रामसभा रद्द करून ग्रामपंचायतच्या बॉडीमध्ये हे सर्व निर्णय व्हावे असा आमचा मनोदय आहे। तसेच निर्णय ॲप, ग्रामसंवाद ॲप हे वेगवेगळे ॲप आहेत आणि त्या ॲपवर ग्रामपंचायतने केलेला व्यवहार हा पारदर्शी आहे। ग्रामपंचायतमध्ये येणारा निधी नोंदवला जातो। ग्रामपंचायतमध्ये दर वर्षाला घरपट्टी, नळपट्टी किती वसुली होते, शासनाचं अनुदान कोणतं येते हे सर्व त्या निर्णयाच्या ॲपवर आम्ही अपलोड करत असतो। त्यामुळे आता आपला देश हा डिजिटल युगामध्ये गेलेला आहे। आपण अमेरिकेची बरोबरी करत आहोत। म्हणून हे जे फिजिकल ग्रामसभा घेणे किंवा रेकॉर्डली ग्रामसभा घेणे, या रेकॉर्डली ग्रामसभाऐवजी जी काही टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये माझा तरुण वर्ग हे माहिती घेऊ शकते। त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे की यापुढे ग्रामसभा बंद झाल्या पाहिजे। प्रत्येक घरी अँड्रॉइड मोबाईल झालेला आहे, 4 मोबाईल अँड्रॉइड मोबाईल आहेत। त्या लोकांनी ॲप घ्यावं, आम्ही त्या ॲप घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करू आणि प्रवृत्त केल्याच्या नंतर त्यांना घरी बसल्यावर एका क्लिकमध्ये माहिती मिळू शकते। मग एका क्लिकमध्ये माहिती मिळत असताना ग्रामसभेचा अट्टहास कशासाठी? ग्रामसभा ही आज गावागुंडाची राडा तयार करण्याची आखाडा झालेला आहे। तो आखाडा बंद करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तो आखाडा बंद झाल्यामुळे जातीमध्ये, व्यक्तिमध्ये मतभेद तयार होत आहेत आणि मतभेद तयार झाल्यामुळं गावोगाव जातीयवाद निर्माण होणे, तणाव निर्माण होणे हे ग्रामसभेचं एकमेव कारण आहे। म्हणून आमच्या संघटनेची ग्रामसभा बंद करा ही मागणी आहे। यापुढे आपलं डिजिटल युग होत असल्यामुळे जशा की डिजिटल पेमेंट आपण करतो, पूर्वी बँकेत जात होतो, आता बँकेत जायची गरज आहे काय? तद्वत आणि त्या न्यायाने ग्रामसभा ही फिजिकल न घेता डिजिटल युगामध्ये घरी बसल्या त्यांनी ज्ञान घ्यावं। यापुढे आम्ही ग्रामसभेबंदीची मागणी केलेली आहे।